नमस्कार, मी ऋषिकेश शेलार आणि आपण पाहताय स्टार महाराष्ट्र न्यूज। जब हम चलते हैं तो देखने वालों का दिल मचल जाता है, जब हम ठहरते हैं तो तूफान भी रुक जाता है। हमें बदलने की कोशिश मत करना, हमें बदलने की कोशिश मत करना। जब हम बदल गए तो इतिहास भी बदल जाता है, जब हम बदल गए तो इतिहास भी बदल जाता है। आणि अशी इतिहास बदलण्याची ताकद आजच्या प्रत्येक युवकामध्ये आहे, प्रत्येक तरुणामध्ये आहे। आणि तसाच हरहुन्नरी तरुण युवक आज आपल्यासोबत आहे, अक्षय शिंदे, जो की लेखक आहे, दिग्दर्शक आहे आणि युगंधर चित्रपटाचा तो दिग्दर्शक आहे। अक्षय, तुझं आमच्या स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये मनापासून स्वागत। माझा तुला पहिलाच प्रश्न असेल की चित्रपटसृष्टीकडे आपण कसे वळालात? चित्रपटसृष्टीकडं म्हणजे एक तर लहानपणापासून आवड होती या गोष्टीची। त्यात चौथीत असताना मी एक अति तेथे माती नावाचं नाटक केलं होतं आणि शाळेतल्या आमच्या सरांनी बसवलं होतं नाटक, आणि त्यात मला अभिनयासाठी प्रथम पारितोषिक मिळालं होतं। त्याच्यानंतर मग हळूहळू आवड निर्माण होत गेली। मग मी पुण्यात ॲक्च्युली आलो याच गोष्टीसाठी। त्यानंतर पुरुषोत्तम, फिरोदया ही करंडक करत राहिलो, आवड वाढत गेली आणि मग ओघाओघानं या इकडे क्षेत्राकडे वळलो मी। म्हणजे अभिनयाचं बाळकडू तुला लहानपणापासूनच मिळत गेलंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही? नाही, नक्कीच लहानपणापासून होतीच आवड। त्यात वडील माझे डॉक्टर असल्यामुळे वाचन मला खूप चांगलं करायला मिळालं त्यांच्याकडून या गोष्टींचं, आणि त्याच्यानंतर मग सगळ्या या गोष्टींची आवड निर्माण होत गेली आणि ओघाओघानं मी लिखाणाकडे मुळात चांगलं वळलो। त्याच्यानंतर अभिनयासोबतच मग दिग्दर्शनही करायला लागलो आणि मग झाला प्रवास सुरू, अशा पद्धतीनं सुरू झालं सगळं। अक्षय, तुला पुढचा महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे युगंधर या चित्रपटाची तुला नेमकी कल्पना कशी सुचली आहे? ॲक्च्युली ह्याचा किस्सा एक वेगळाच आहे। म्हणजे माझी अगोदरची एक फिल्म आहे मूषक म्हणून, ती आता प्रदर्शनाच्या मार्गावर आहेच। तर त्या चित्रपटासाठी मी काही लोकांकडून असे व्याजावर पैसे घेतले होते। माझे को प्रोड्युसर होते, ते एक्सपायर झाले म्हणून मला ओघाओघानं व्याजानं पैसे घ्यावे लागले। आणि मला असं सडनली मनात विचार आला की जर मी त्यांचे पैसे परत देऊ शकलो नाही तर समोरची व्यक्ती कुठल्या थराला जाऊ शकेल। सो त्यातला एक विचार मनात आला की जर कोणी मला किडनॅप केलं आणि जर एखाद्या बेटावर नेऊन सोडलं तर ही संकल्पना माझ्या मनात आली, आणि त्याच्यावरून मग युगंधरची अख्खी कथा सुचत गेली आणि मग ती पूर्ण प्लॉट डेव्हलप झाला स्टोरीचा। त्याच्यानंतर मग स्क्रीन प्ले आणि मग ओघाओघानं अख्खा पूर्ण फिल्म तयार झाली। अक्षय, एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतो, तो म्हणजे कोणताही चित्रपट तयार करण्यासाठी निर्मात्याची आवश्यकता असते, मग तू निर्माता कसा मिळवलास? माझे एक मित्र आहेत, म्हणजे मूषकला त्यांनी मला मदत केली होती, एडिटर आहेत विनोद राजे म्हणून। त्यांच्या मदतीनं आम्ही प्रोड्युसर शोधत होतो। त्यावेळेस विवेक यादव, जो या आमच्या युगंधरमध्ये आदिवासीची भूमिका पार पाडतो आहे, त्यालाही एका चांगल्या चित्रपटाची गरज होती आणि तो शोधात होता एखाद्या चांगल्या कथेच्या। आणि त्यावेळी मग ओघानं आमची भेट झाली, आम्ही भेटलो। त्याच्यानंतर त्यानं सांगितले की एक असे शहाजी राऊत म्हणून आहेत, सोलापूरचे आहेत आमचे, आम्ही त्यांना लाडानं आबा म्हणतो। तर आबांना आम्ही कथा ऐकवली, त्यांना ती खूप आवडली। मग आबा इन झाले या स्टोरीमध्ये। आणि अनुश्री माने एक आमची मैत्रीण आहे, तिलासुद्धा यामध्ये निर्माता म्हणून यायचं होतंच। सो तिनेसुद्धा आम्हाला यात मदत केली, तीसुद्धा को प्रोड्युसर आहे। मग आम्हाला नवीन कोणीतरी अभिनेता हवा होता, जो नवीन असेल आणि त्यानं आत्तापर्यंत जास्त काही काम केलं नसेल, त्यामुळं आम्हाला एक चांगल्या एका अभिनेत्याची गरज होती। त्यावेळी सुभाष यादव म्हणून आमचा युगंधरचा लीड आहे, जो टायटल रोल करतो आहे, आम्ही त्यालाही भेटलो ह्या तिघा चौघांच्या मदतीनं। आणि खास म्हणजे आमचे डॉक्टर सर आहेत, राजू कळसकर सर, तर त्यांनी हे झिमा प्रोडक्शनचं ऑफिस वगैरे त्यांनी आम्हाला अवेलेबल करून दिलं, ते स्वतः निर्माते झाले। असे 3-4 निर्मात्यांच्या मदतीनं आम्ही ही फिल्म सुरू केली युगंधर। म्हणजे निश्चितच असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, हौसला हारने से कुछ नहीं होता, पंखों से उड़ान होती है, पंखों से उड़ान होती है। आणि अशीच आकाश गगन भरारी घेऊन अक्षयने या चित्रपटाची कलाकृती आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे। अक्षय, यालाच अनुसरून मला एक प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे या चित्रपटात आम्हाला कोणकोणते नवीन कलाकार या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत? या चित्रपटामध्ये युगंधरच्या मूळ टायटल रोलमध्ये सुभाष यादव म्हणून आहे, त्याची कदाचित दुसरीच फिल्म आहे।
आणि त्यानंतर आदिवासीचा रोल आहे त्यात आपला विवेक यादव आहे. त्यानं बरेच चित्रपट केले आहेत मराठीमध्ये. त्याच्यानंतर मुख्य विलन जो ज्याच्याकडून पैसे घेतलेत युगंधरनं, त्या भूमिकेसाठी कबीर दुहान सिंग म्हणजे साऊथमधले बऱ्यापैकी मोठे व्यक्ती आहेत, तर ते आहेत. त्यानंतर मीरा जगन्नाथ आहे लीड रोलमध्ये, म्हणजे मेन फिमेल रोल. त्याच्यानंतर प्रतिभा भगत मॅम आहेत. त्यानंतर यशपाल सारनाथ सर आहेत आणि बरीच आहेत. मग त्यानुसार हे बाकी मेन लोअरमध्ये आहेत सगळे. अक्षय, प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्षाचं पाणी अटळ असतं आणि आजपर्यंतचा तुझा संघर्ष नेमका कसा राहिला आहे प्रेक्षकांना नक्कीच जाणून घेण्याची उत्सुकता असेल. संघर्ष तर कोणाला चुकलेला नाही आहे कधी, म्हणजे मलाही चुकला नाही आहे. त्यात घरचं असं फिल्मी बॅकग्राऊंड काही नव्हतंच, त्यामुळं संघर्ष तर सुरुवातीपासून करावा लागला होता. पण मी म्हणेन मी या बाबतीत थोडासा भाग्यवान समजेन स्वतःला, की मी पुण्यात आलो. पुरुषोत्तम फिरोदया करता करता काही लोकांशी माझ्या ओळखी झाल्या. त्यांच्यामुळे मला हैदराबादला मी काही तेलुगू इंडस्ट्रीमध्ये काही काम केलं आहे. मी तिथे कमर्शियल ॲड डिरेक्ट केलेले आहेत. सो त्यांच्याकडून मला काही मदत मिळाली आणि त्या जीवावर मला मूषकसारखी फिल्म मिळाली. त्यात नरेंद्र भिडे सरांनी माझ्यावर विश्वास टाकला. ते माझ्या फिल्मचे को प्रोड्युसर होते ॲक्च्युली. त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला. प्रवीण तरडे सर, त्यांनी खरं तर मला मूषकसाठी मदत केली. मूषकचा ॲक्टर अक्षय टंकसाळे, त्यानंसुद्धा मला मदत केली आणि मग तिथून सुरुवात झाली आणि मूषकच्या भरोशावर मला आज युगंधरही मिळाली. त्यामुळे मी या बाबतीत थोडासा भाग्यवान समजेन मला. संघर्ष तर तसा आत्ताही चालूच आहे, बट मला काही गोष्टी सोप्या प्रमाणात मिळत गेल्या तशा. अक्षय, तुला आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी विचारायचा आहे. तो म्हणजे आता मगाशी बोलताना तू म्हणालास की तू आधी साऊथ इंडस्ट्रीमध्ये होतास. साऊथ इंडस्ट्री आणि मराठीमध्ये नेमका कसा अनुभव आहे तुझा? खरं तर खूपच फरक आहे. म्हणजे मराठी मी माझी स्वतःची इंडस्ट्री आहे, पण तरी पण म्हणेन काही गोष्टी मराठी इंडस्ट्रीत आपल्याला म्हणजे फरक जाणवतो ॲक्च्युली. मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळ. साऊथला मी जिथं काम केलं तिथं लोक पर्टिक्युलर प्रॉपर वेळ पाळणारी लोक होते. म्हणजे जर 9ची शिफ्ट असेल तर तिथं लोक 8 वाजता हजर असतातच. समहाव आपल्याकडे काही लोक अशी आहेत, म्हणजे मी प्रत्येकजण म्हणणार नाही, बट काही लोक असे आहेत जे वेळ पाळत नाहीत. म्हणजे 9च्या शिफ्टला आमची रोल 10 वाजता वगैरे होतो. असं साऊथला कधीच झालं नाही आजपर्यंत. त्यानंतर मुळात महत्त्वाचं म्हणजे बजेट. मला असं वाटतं की मराठी फिल्मला बजेट आपलं कमी प्रमाणात मिळतं. जे तंत्रज्ञ वगैरे आहेत ते काम खूप चांगल्या पद्धतीनं करतात मराठीमध्ये, बट बजेट खूप कमी मिळतं. जे की साऊथला बजेट खूप प्रमाणात असतं, त्यामुळं काम करण्याचा एक वेगळाच उत्साह तिकडे जास्त असतो लोकांमध्ये. मी या फिल्ममध्ये सुद्धा काही साऊथवरून माझे मित्र बोलवले आहेत. म्हणजे पुष्पाला एक असिस्टंट कोरिओग्राफर होते, फाईट मास्टर, तर ज्यांनी पुष्पा केला होता, तर ते कार्तिक सर जे आता आम्हाला युगंधरमध्ये फाईट डिझाईन करतायत. म्हणजे एक वेगळ्या लेवलवरची फाईट आम्ही मराठीत फर्स्ट टाईम करतो आहे, थोडंसं वरच्या लेवलवर जाऊन. कबीर दुहान सिंग ते सुद्धा साऊथमधलेच आहेत, ते सुद्धा माझ्या मदतीनं आलेलेच आहेत इथेही. सो मराठीत तशा पद्धतीनं आहेत गोष्टी चाललेल्या आहेत. म्हणजे आम्ही मराठीतला फरक आणि साऊथ मला थोडासा जाणवतो या का बाबतीत. आता नुकतंच मुख्यमंत्र्यांनी मराठी चित्रपट जर बनवला तर त्यांना अनुदान देण्याचं मुख्यमंत्री बोललेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचं तू स्वागत करशीलच. आपण तुला विचारायचं आहे की आता मराठी चित्रपटसृष्टीला चांगले दिवस येतील पूर्वीसारखे, काय सांगशील? नक्कीच मला अपेक्षा तर खूप वाटत आहेत, कारण मराठीमध्ये काही होतकरू दिग्दर्शकही येत आहेत आणि प्रतिभावान दिग्दर्शकसुद्धा येत आहेत खूप सारे. आणि मी खरं तर सांगायचं तर साऊथपेक्षा किंवा हिंदीपेक्षा ना कंटेंट जर विचार करायला गेला तर मराठीकडे कंटेंट खूप जास्त आहे. चांगला कंटेंट पण मराठीकडे आहे ॲक्च्युली, बट तो काही प्रमाणात म्हणजे बजेटच्या अभावी म्हणा किंवा कोणत्या गोष्टीनुसार तो होत नाही. बट आता मुख्यमंत्र्यांनी ज्या प्रमाणात अनाऊन्समेंट केले किंवा ह्या गोष्टी होत आहेत किंवा सबसिडी लवकर मिळत आहेत, सो मला वाटतं की इथून पुढं मराठीचे दिवस कदाचित बदलतील आणि वेगवेगळे प्रयोगही होत आहेत. जसं की युगंधरमध्ये सुद्धा आम्ही प्रयोगच करतो की मराठीमधली पहिली ॲडव्हेंचर अँड ट्रेजर हंटर फिल्म आहे. तसंच चिंटू 2 होती फिल्म, बट ती काय म्हणेन बालचित्रपट होता ॲक्च्युली. बट हा मोठ्या लेवलवरचा एक ॲडव्हेंचर असणारा किंवा ट्रेजर हंटर प्रॉपर फिल्म आम्ही फर्स्ट टाईम मराठीत करतो. असेच अजूनही डिरेक्टर आहेत जे नवीन नवीन प्रयोग करतायत. सो मला वाटतं की मराठीत इथून पुढे चांगले चित्रपट नक्कीच येतील आणि नक्कीच इतिहास घडवणारे चित्रपट येऊ शकतील. अक्षय, तुला आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी विचारतो की पूर्वी गाणी आली की ती खूप काळ चालायची. अजूनही ती गाणी ओठांवरती गुंजी घालतात, पण आज असे संगीतकार म्हणा किंवा गायक म्हणा असे राहिलेले नाहीत. तर याबद्दल काय खंत व्यक्त करशील?
नाही असं म्हणणार नाही मी, कारण मराठीतली गाणी आजकाल तशी गाजतात ॲक्च्युली. बट एक एक ट्रेंड थोडासा वेगळा आला आहे इथे, की म्हणजे जी काय म्हणतो आपण वरातीला किंवा मिरवणुकीला वाजणारी गाणी जास्त गाजत आहेत आपल्याकडं. असं असलं तरी काही गाणी चांगली चांगली बनत आहेत. आता जसं की मध्येच एक आमच्याच मित्रांचा चित्रपट आला होता, सरला एक कोटी. त्यामधली गाणीसुद्धा खरंच सुंदर होती, खरंच चांगली वाजली. खूप मराठीतली गाणी खरंच चांगली आहेत आणि आशयपूर्ण आहेत. काही गाणी अपवाद आहेत या गोष्टीला, बट नाही इथून पुढे चांगले येतील. तुम्ही युगंधरमधली सुद्धा गाणी ऐका, तुम्हाला नक्कीच आवडतील, मला यात शंका नाही आहे. निश्चितच. आणि युगंधर या चित्रपटाच्या माध्यमातून तू नेमका काय संदेश देऊ इच्छितो प्रेक्षकांना आपल्या? हां, युगंधरमध्ये म्हणजे बेसिक स्टोरी तीच आहे की एक गुंडाकडून पैसे घेतलेत त्यानं आणि ते परत देऊ शकला नाही आहे. तर त्या गुंडानं त्याला एका बेटावर नेऊन सोडलं आहे. आता कंडिशन अशी आहे की त्या बेटावर त्याला काही गोष्टी मिळत नाहीत किंवा काही होत नाही आहे. तर युगंधरमधून हा संदेश सगळ्यांना मिळेल की तुम्ही हार मानू नका. कोणतीही परिस्थिती आली तुमच्यावर, काही जरी झालं तरी हार मानू नका. तुमचं ध्येय जे आहे ते निश्चित तुम्हाला एक दिवस नक्की मिळेल. आणि ते जे ध्येय म्हणजे आम्ही ह्या ट्रेजर रूपानं दाखवतो आहे, बट ते तुम्हाला निश्चित तुमचं ध्येय मिळेल. कधी हार मानू नका. प्रत्येक तरुणाला त्याच्या आयुष्यात उपयोगी पडणारी अशी संदेश असेल या चित्रपटामधून. निश्चितच. अक्षयच्या बोलण्यातून आता असं जाणवत होतं, तो आत्ता म्हटला की कधीही हार मानू नका. म्हणजेच काय तर काय असतं ना, प्रत्येकाला संघर्ष हा करावाच लागतो. पण संघर्ष केल्यानंतर होते ती आपल्या सगळ्यांची म्हणजे जीत, म्हणजे यश आपल्याला मिळत असतं. पण यशासाठी आपल्याला काय आधी तिथपर्यंत यशापर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. सपनों की मंजिल कभी पास नहीं होती, सपनों की मंजिल कभी पास नहीं होती, जिंदगी हर पल उदास नहीं होती, खुद पे यकीन रखना मेरे दोस्तों, कभी कभी वो भी हमें मिल जाता है जिसकी हमें आस नहीं होती, जिंदगी हर पल उदास नहीं होती. अक्षय, तू आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल धन्यवाद. यासह आपण इथेच थांबतोय. आपल्यासोबत होते लेखक दिग्दर्शक अक्षय शिंदे. वेळ झाली इथेच थांबण्याची. कोठेही जाऊ नका. पाहत राहा ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी स्टार महाराष्ट्र न्यूज. रहा नेहमी पुढे, सदैव अपडेट. नमस्कार. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.